Today is a wonderful morning. आजची सकाळ फार सुंदर आहे, अद्भुत आहे. All over the world, संपूर्ण जगामध्ये people are honoring the mothers. आज सगळी माणसं मातांचा आदर करतायत, आईचा आदर करतायत. And so even our church today honors every mother in our church. तर आपलं चर्च सुद्धा आज आपल्या चर्च मधील प्रत्येक मातेचा आदर आणि सन्मान करत आहे. A mother's love is the strength, आईचं प्रेम एक ताकद असते and it's the first strength आणि ती पहिली ताकद असते we ever learn from. की जिथून आपण प्रथम शिकून घेतो मातृप्रेम. Amen. आमेन. That's why they say म्हणून म्हणतात ना, behind every strong person प्रत्येक बलवान आणि खंबीर पुरुषाच्या मागे is a mother who never gave up. एखाद्या आईचा हात आहे ज्या आईने हार मानलेली नाहीये. Amen. आमेन. Everybody will give up, but a mother will not. सगळे हार मानतील पण आई नाही हार मानत. Because mothers don't just raise children, कारण की आई फक्त मुलांना मोठं करते एवढंच नाही, they raise their future. भविष्य मोठं करतायत त्या, पुढचं भविष्य मोठं करतायत त्या. It's her prayers that have become our protection. तिच्या प्रार्थना आपलं संरक्षण बनतात. Many times when we are protected, अनेक वेळेला जेव्हा आपल्याला संरक्षण लाभतं it's because of her prayer. ते आईच्या प्रार्थनेमुळे संरक्षण मिळालेलं आहे. And आमेन. मेरा आमेन आहे. her sacrifice आणि तिने केलेले जे त्याग आहेत becomes our destiny. ते त्याग आपल्या आयुष्याचे संकल्प बनतात. Amen. आमेन. That's why I know at this moment we will all be remembering our mothers. म्हणून मला माहिती आहे या क्षणाला आपण प्रत्येक जण आपल्या स्वतःच्या आईचा विचार करणार आणि आठवण करणार. Even I am remembering my late mother, Angeline David Silve. मी पण माझ्या स्वर्गवासी आईची आता आठवण करतो, अँजेलिन डेव्हिड सिल्वे. She has been such a source of strength to us. एवढी ताकद, एवढी शक्ती तिच्याकडून आम्हा मुलांना मिळाली. She raised all 5 of us. 5 मुलं तिने मोठी केली अवघड प्रसंगातून. All 5 of us are serving God. आज आम्ही 5 मुलं तिची देवाची सेवा करतोय. माझा थोरला भाऊ पण सेवा करत गेला. आम्ही 3 भाऊ आज आहोत, आम्ही पण सेवेत आहोत आणि माझी बहीण सुद्धा सेवेत आहे. Amen. आमेन. That's why the heart of a mother is the foundation of courage, foundation of kindness. म्हणून आईच्या हृदयाचा पाया जो असतो ना, ते एक प्रोत्साहन, एक दयाळूपण, या सगळ्याचा तो पाया आहे. The first joy is when she sees us walking. पहिला आनंद कधी की जेव्हा आई आपल्याला चालताना बघते, तो पहिला आनंद. First step पहिलं पाऊल when we run towards her. जेव्हा आपण तिच्याकडे धावत किंवा चालत जातो, पहिलं पाऊल उचलून, That is the greatest joy. तो सगळ्यात मोठा तिचा आनंद असतो. But surprisingly, पण आश्चर्यकारक रीतीनं most of the children, they start their first word with dada. जास्तीत जास्त मुलं पहिला शब्द मात्र डडाच बोलतात. And the mother forces that child day and night to say mama. आणि आई दिवस रात्र त्या लेकराला बळजबरी करत असते की ममा म्हण ना, ममा म्हण ना. Maybe the term dada is very easy, I don't know. आणि कदाचित डडा बोलणं सोपं असेल, मला माहित नाही. But whatever. काही असो, Today we don't speak about daddy. आज आपण डॅडी विषयी बोलायचं नाही. Because mothers will be upset. कारण की आयांना जरा नाराज वाटेल की मातृदिन असून सुद्धा बापाचंच बोलतायत. नाही नाही, बोलतो, थांबा. Midwives of destiny. आयुष्याच्या संकल्पाच्या सुईणी किंवा दाई. Midwives of destiny. आयुष्याच्या ठरलेल्या संकल्पाच्या सुईणी. When mothers stand against the mandate, आई जेव्हा एखाद्या कामगिरी विरोधात उभी राहते. we'll open our Bibles to Exodus chapter 1 verse 17. निर्गमाचा पहिला अध्याय आणि त्यातलं 17वं वचन आपण यावेळेला काढूयात. But the midwives feared God. They did not do what the king of Egypt told them to do. They let the boys live. निर्गम पहिला अध्याय आणि त्यातलं 17वं वचन. परंतु सुईणी देवाला भीत होत्या, म्हणून मिस्राच्या राजाने त्यांना आज्ञा दिल्याप्रमाणे त्यांनी केलं नाही, तर त्यांनी मुलांना जिवंत ठेवलं. Yes. The Amen. midwives made them to live. त्या सुईणींनी त्या मुलांना जिवंत ठेवलं, जगू दिलं. So Mother's Day is more than a celebration. मग मायवांना आनंदोत्सव करण्यापेक्षाही जास्त काहीतरी मोठा दिवस आहे. It's the recognition day of courage.
एक ओळखीचा दिवस आहे की धाडस आपल्याला कुठून ओळखीचं झालं. Courage of women. एक स्त्री मधलं धाडस Courage of these two midwives we are going to talk about. आणि या ज्या दोन सुईणी आहेत ज्यांच्याविषयी आपण आज बोलणार आहोत त्यांच्यातलं धाडस. If they had not been around, जर त्या नसत्या there wouldn't have been any Hebrew boys. तर कोणी हिब्रू मुलंच राहिली नसती जर या सुईणी नसत्या तर. Amen. आमेन. So today we honor not only women who give life, मग आज आपण केवळ अशा बायकांना किंवा मातांना मान देतोय ज्यांनी जन्म दिला एवढंच नाही, but women who protect purpose. परंतु अशा बायका की ज्या आयुष्याच्या ठरलेल्या संकल्पांना जपतात, सांभाळतात, सुरक्षित ठेवतात. Amen. आमेन. Before there was any famous leader, आणि कुठलाही एक प्रसिद्ध लीडर असण्या अगोदर there were famous mothers. एक प्रसिद्ध आई होती त्याच्या मागे. Amen. आईने जन्म दिला तर तो झाला लीडर. And faithful mothers who refused to let destiny die. आणि ज्या विश्वासू माता असतात की ज्या ठरलेल्या आयुष्याच्या संकल्पांना मरू देतच नाहीत. So this is the story of women तर ही बायकांची कथा आहे who stood before life and death ज्या मृत्यू आणि जीवनासमोर उभ्या राहिल्या and chose life. आणि त्यांनी जीवन निवडलं. And so today आज we have come together here आपण सगळे एकत्र इथे जमा झालोय not just to buy flowers for our mothers. आणि फक्त आपल्या आईला आज बुके घ्यायचा, फुलं घ्यायची एवढं नाही, We are not here just to hand out cards. किंवा कार्ड द्यायचं, आज आईला काहीतरी द्यायचं एवढं नाही. But I have stopped to tell you पण मी इथे येऊन थांबून तुम्हाला असं सांगायला आलोय that Mother's Day की मायवार is not just about a hallmark moment. मायवार म्हणजे काहीतरी फक्त साजरं करायचा दिवस किंवा क्षण नाहीये. It is a holiness movement. तो एक पवित्रतेचा क्षण आहे. A time एक वेळ where two women stood strong. जिथे दोन बायका खंबीर उभ्या राहिल्या. And so we have to come and celebrate the women तर आपण येऊन त्या बायकांना साजरं करायचंय who stood in the gap की ज्या गॅप मध्ये उभ्या राहिल्या when the Pharaoh of this world issued a death sentence. ज्या जगाच्या फारोनं त्यांना मृत्यूदंड काढला होता. Amen. आमेन. And we know आणि आपल्याला ठाऊक आहे the greatest Pharaoh is the devil. सगळ्यात मोठा फारो सैतान आहे. He always wants that people should die. आणि नेहमी त्याची इच्छा अशीच असते की लोकांनी मरायला हवं. He wants a death sentence for our sons and daughters, त्याला नेहमी आपल्या मुलामुलींसाठी मृत्यूदंडच हवाय. a funeral for our future. आणि नेहमी त्या सैतानाला, त्या शत्रूला आपल्या मुलांची मयतच हवी, आपल्या भविष्याची मयत हवी आहे. Today we have ended the celebration of a mother by just handing out cards and flowers. तर आज आपण काय करतोय की मायवार म्हणजे आईला फक्त एखादं कार्ड देणं, फुलं देणं, ही जी काही बाब आहे त्याचा आपण अंत करतोय. But that is not how a celebration for a mother should be. कारण आईचं साजरं होणं, आईचा आनंदोत्सव करणं हे असं नसतं. Flowers are very easy to give, फुलं देणं सोपं आहे रे, but standing for life takes real courage. आयुष्यासाठी उभं राहणं त्याला धाडस लागतं. And mothers do both without asking for a clap. आणि माता हे दोन्ही करतात, कोणाकडूनही एकही टाळी अपेक्षित न ठेवता या दोन्ही गोष्टी माता करतात. So this morning आज या सकाळी I want to introduce to you two women. मला दोन बायकांची ओळख तुम्हाला करून द्यायची आहे. You might have skipped while reading the Bible. आणि बायबल वाचताना कदाचित तुमच्याकडून ते वाचायचं राहून गेलं असेल की सुटलं असेल You नजरेतून. may not know these two women, आणि या दोन बायका कदाचित तुम्हाला माहिती नसतील. these two mothers. या दोन माता, Their names are very strange, आणि त्यांची नावं पण फार विचित्र आहेत, but they did powerful work. पण फार सामर्थ्यवान कार्य ते दोघींनी केलेलं आहे. And their names were आणि त्यांची नावं Shipra शिप्रा and Pua. आणि फ. Have you ever heard this name? ही नावं कधी तुम्ही ऐकलेली आहेत? But they have done mighty work. पण त्यांनी महान कार्य केलेलं आहे. Shipra and Pua. शिप्रा आणि प. See, they were not just sitting in the palace, आणि त्या केवळ दोघी महालात बसून राहिला असं नाही, they were working in the pit. तर त्या दलदलीत, त्या खड्ड्यात काम करत होत्या. They were not wearing crowns. त्यांनी काही मुकुट घातले नाहीत. They were wearing aprons like any mother. कुठली आई एखादा एप्रॉन घालते तसा घातला होता. They were soaking in labor. आणि कामगिरीमध्ये भिजलेल्या होत्या. Amen. आमेन. Some people may chase titles, आणि काही माणसं अशी असू शकतात की जी शीर्षकांच्या मागे धावतात. but these two women were chasing purpose. पण या दोन बायका
ठरलेल्या संकल्पाच्या मागे धावत होत्या. And purpose always works harder than titles. आणि संकल्प नेहमी शीर्षकांपेक्षाही जास्त कार्य करून जातो. Titles may be appreciated on the earth, शीर्षकाचं कौतुक या जगात होईल, but purpose is appreciated by God. पण संकल्पाचं कौतुक देव करतो. Amen. Amen. That's why Bible says म्हणून बायबल म्हणतं in 1 Corinthians 1:27, पहिलं करीन पहिलाच अध्याय 27वे वचन, God chose the weak things of the world to shame the strong. 1 करीन 1:27 मध्ये देव म्हणतो की देवाने या जगातल्या अशक्तांना, 1 करीन 1:27, परंतु ज्ञानास लाजवण्यासाठी देवाने दुर्बळती निवडून घेतलेली आहेत, बलवानास लाजवण्यासाठी देवाने जगातील दुर्बळती निवडून घेतली आहेत. So Pharaoh thought he was the boss तर फारोला वाटलं की तो मालक आहे, तो बॉस आहे, and that his word was final. आणि त्याचा शब्द फायनल आहे. You know, Israel was in Egypt as slaves, इस्रायल मिस्र देशात होतं गुलाम म्हणून, माहित आहे ना, and the children of Israel were multiplying. आणि इस्रायली मुलं बहुगुणित होत होती. So he had passed a mandate तर त्याने एक फरमान काढलं, that all the boys सगळी मुलं, who are just born, पुरुष संतान जे नुकतंच जन्माला आलंय, they have to be killed. त्यांना ठार मारा. Right? पुरुष संतान ठार मारा, त्यांना जगवू नका. And so he looked at these two midwives and said, आणि मी या दोन सुईणींकडे त्याने पाहिलं आणि तो म्हणाला, when you see a Hebrew boy being born, तुम्हाला जेव्हा हिब्रू मुलगा जन्माला येताना दिसेल, while you are nursing at that time, कारण त्या सुईणी आहेत ना, प्रसवताना आईला मदत करणाऱ्या बाया असतात सुईणी किंवा दाई, you have to kill that boy on the stool itself. तर जसं लक्षात येईल की हा मुलगा जन्माला आलाय तिथंच त्याला ठार मारायचं, तिथेच. Say, he wanted to stop the cry of the promise. म्हणजे अभिवचनातला ओरडा त्याला गप्प करायचा होता. Even before it could be heard, he wanted to snuff that voice. म्हणजे तो आवाज ऐकूही येण्या अगोदर त्याला तो आवाज बंद करायचा होता. But he forgot one thing. पण एक गोष्ट तो विसरला, You cannot intimidate a woman who fears God. जी बाई देवाला भिवून वागते तिच्यात तुम्ही अशी लुडबुड नाही करू शकत. A woman who does not fear the king, आणि जी बाई राजाला घाबरत नाही पण but देवाला fears घाबरते, God. जी बाई देवाचं भय बाळगते, जी स्त्री देवाचं भय बाळगते, तिच्यात अशी लुडबुड नाही होत, कोणी नाही करू शकत. What a big mistake he committed. किती मोठी चूक केली त्याने. He should have called men, त्याने पुरुषांना बोलवायला हवं होतं हे काम करायला, but he called mothers. पण त्याने मातांना बोलवलं. Oh, a mother can be at times like Mother Bear. आणि कधी कधी माता अशा निघतात बर का, मदर बेअर सारख्या. You know the prophet, संदेश when they 42 youth, they said, go up you bald man. 42 तरुण मुलं जेव्हा त्याला म्हणाली की हे टकल्याचा, The male bear didn't come, the female bear त्या came. पुरुष अस्वल नाही तर स्त्री अस्वल आली. Amen. कौन है वो, कौन आवाज कर रहा है. So when Correct. you fear God first, तर देवाचं भय जेव्हा तुम्ही प्रथम बाळगता, मी आयांना सांगतोय, no human pressure can push you in the wrong direction, एकही मानवी दबाव तुम्हाला चुकीच्या दिशेत नेऊ शकत नाही. especially when it is a child. आणि खास करून जेव्हा संतानाचा प्रश्न येतो तेव्हा तर नक्कीच. Not even a king with a loud voice. मग तो राजा असो, कुठल्याही देशाचा असो, किती जोरात बोलणारा असो, She does not see whether it's a king of Pharaoh or whoever. ती आई काही बघत नाही की हा कोण आहे, फारो राजा आहे, कुठल्या देशाचा आहे, फार मोठा आहे, कोणी असो. That's why Bible says म्हणून बायबल म्हणतं in Acts 5:29, प्रेषित 5:29 मध्ये, we must obey God rather than men. आपण देवाचं आज्ञापालन केलंच पाहिजे लोकांपेक्षाही जास्त. And so Shipra and Puah stood up and said, म्हणून शिप्रा आणि पुआ उभ्या राहिल्या आणि म्हणाल्या Oh Pharaoh, की फारो राजा, you are talking to a mother तू आईशी बोलतोयस. to kill the child. महाराज, तुम्ही एखाद्या आईला सांगताय की जन्माला आलेलं संतान ठार मार, You may deal in the graveyard, आणि तुम्ही त्या कब्रस्तानात ते कराल, but पण we deal in the delivery room. आम्ही डिलिव्हरी रूम मध्ये व्यवहार We करतो. are midwives. आम्ही सुईणी आहोत. We are called to give life, आम्हाला जीवन द्यायला बोलवलंय, not to send them to the graveyard. आम्हाला त्यांना कब्रस्तानात पाठवायला बोलवलेलं नाहीये. They understood त्यांना कळलं that a mother's job is not just to give a natural birth, एखाद्या आईचं काम फक्त नैसर्गिक जन्म देणं नाहीये, but to protect a spiritual birthday. तर आध्यात्मिक जन्मदिवस सुद्धा सुरक्षित ठेवणं आहे. Amen. आमेन. Listen to me very carefully. सांभाळून नीट काळजीपूर्वक माझं ऐका. You are not here, mothers, to just
have a natural birthday for your child, आज तुम्ही सर्व माता इथे फक्त तुमच्या मुलांचा नैसर्गिक जन्मदिवस साजरा करायला आहात असं नाहीये, but to protect a spiritual birthright. पण एक आध्यात्मिक जन्म हक्क त्यांचे सुरक्षित ठेवायला आहात. You have to give them double life. तुम्हाला त्यांना दुहेरी जीवन, दुप्पट जीवन द्यायचं आहे. One the natural life, the other the spiritual life. एक नैसर्गिक जीवन तुम्ही त्यांना दिलेलं आहे, आध्यात्मिक जीवन सुद्धा तुम्ही त्यांना द्यायचं आहे. Then your work is complete. त्यानंतर तुमचं काम पूर्ण होईल, Otherwise your work is not complete. नाही तर तुमचं काम पूर्ण होणार नाही. जन्म दिला, काम झालं नाही. हा जन्म दिला, पोटातनं बाहेर काढलं, आता देवाच्या राज्यात काढा, तिथली प्रसूती करा. And these two women were the original midwives of destiny. आणि या दोन बायका म्हणजे ओरिजिनल सुईणी होत्या, ठरलेल्या आयुष्याच्या संकल्पांना सांभाळणाऱ्या असं म्हणायला हरकत नाही. So a real mother does not just bring life into the world. तर खरी आई केवळ जगामध्ये जीवन आणते असं एवढंच नाही, She stands guard over it like a watchman who never sleeps by night. रक्षकासारखी उभी असते. जो वॉचमन रात्रीचा झोपत नाही तशी. She knows तिला माहित असतं children are a gift from God की मुलं देवाने दिलेली देणगी आहे and I have to protect them. आणि मला त्या मुलांना सुरक्षित ठेवायलाच हवंय. And so in Exodus 1:15, तर निर्गम 1:15 मध्ये the king calls these two midwives राजानं काय केलं, या दोन्ही सुळींना बोलावलं and he gave them instructions, आणि त्यांना सूचना दिल्या, expecting it to be carried out अशी in आशा the ठेवून, whole land of Egypt. अशी आशा ठेवून की मिस्र देशामध्ये, संपूर्ण मिस्र देशामध्ये या दोन सुईणी मी सांगितलेलं करणार. So instead of just speaking to hundreds of the midwives, तर शेकडो सुईणींशी बोलायच्या ऐवजी he spoke to two key women in Egypt. फक्त दोन ज्या होत्या ना, त्या दोन मिस्र देशातल्या सुईणी त्याने बोलावल्या, ज्या की होत्या की. Maybe they were the head आणि of all the कदाचित midwives. कदाचित सगळ्या सुईणींच्या या लीडर असतील, मस्तक असतील, आणि म्हणून फारो राजाने या दोघींनाच बोलवलं. But what a blunder, पण फार मोठी चूक केली त्यांनी, because you are speaking to two women. कारण दोन बायकांशी तो बोलतोय. Amen. एक भारी पडते, त्यांनी दोन बोलवल्या. He's getting into trouble. He's getting into real trouble. Say, so be careful who you try to control. तर तुम्ही कोणावरती लगाम लावायला जाताय, थोडं सांभाळून. You can control a wife, you cannot control a mother. बायको नियंत्रणात येते, आई नाही येत. Yes. बायको नियंत्रणाखाली येते, आई येत नाही. जवान लोग भी सुन लो ये बात. Dare you speak anything against a son? माझ्या मुलाविरुद्ध काही बोललात तर खबरदार, अशी तिची नेहमी भूमिका असते. Amen. आमेन. Because some mothers listen to God more than they listen to orders. कारण काही माता ना आज्ञा किंवा फरमान काढलेलं जास्त ऐकणार नाहीयेत, देवाचं ऐकतील. Amen. आमेन. But that can change history. पण त्यातनं इतिहास बदलू शकतो, And that changed history. आणि त्यातून इतिहास बदललेला आहे. Because the fear of the Lord is the beginning of all wisdom. कारण देवाचं भय सर्व ज्ञानाचा प्रारंभ आहे. आमेन. And so here is something powerful. तर इथे काहीतरी सामर्थ्यवान आहे. Pharaoh, फारो the great king, एवढा महान राजा is not even mentioned in that passage. त्या ओळींमध्ये त्याचा उल्लेख नाहीये. His name is not mentioned in that passage. त्या ओळींमध्ये, त्या उतार्यामध्ये त्याच्या नावाचा उल्लेख नाहीये. But the two midwives' names are mentioned. पण दोन सुईणींची नाव आहेत. फारो राजाच्या नावाचा उल्लेख नाहीये, पण या प्रसूती करणाऱ्या सुईणींची नाव आहेत. And that is not by accident. आणि हे अपघाताने झालेलं नाहीये. God honors those who stand for life and Say- save life. आयुष्यासाठी उभे राहतात आणि जे आयुष्य वाचवायला पाहतात, जीवन वाचवायला पाहतात, त्यांच्या बाजूनी देव उभा राहतो. Praise God. देवाला धन्यवाद. Spiritual mothers, आध्यात्मिक माता, your names are recorded more than the king's name. तुमची नावं इथे उल्लेखलेली आहेत. राजाच्याही नावापेक्षा जास्त तुमची नावं घेतली जात आहेत. The spiritual mothers. आध्यात्मिक माता. If you have been a spiritual mother to somebody, जर कोणाची तरी तुम्ही आध्यात्मिक माता झाला आहात, if you have been a spiritual mother to your own children, स्वतःच्या मुलांची आध्यात्मिक माता झालेल्या आहात, your name is written there तुझं नाव तिथे लिहिलेलं आहे in the records of heaven. स्वर्गाच्या रेकॉर्ड मध्ये. Pharaoh's name is not mentioned there. फारो राजाचं नाव नाहीये तिथे लिहिलेलं, पण तुझं नाव तिथे लिहिलेलं आहे. Amen. आमेन. हालेलुया. स्वतःला वेल डन. You may not have a title on the earth, आणि कदाचित या पृथ्वीवरती तुम्हाला शीर्षक नाही मिळणार. but if you stand for what is right, नेव्हर माइंड, काही हरकत नाही. पण जे योग्य आहे, जे खरं आहे आणि जे सत्य आहे, त्याच्यासाठी जर तुम्ही दटून उभे राहिलात, your name is already written in heaven. तुझं नाव स्वर्गात ऑलरेडी लिहिलेलं आहे.
That's why Bible says in 2 Timothy 2:19, आणि म्हणून बायबल म्हणतं 2 तिमोथी 2:19 मध्ये the Lord knows those who belong to him. परमेश्वराला जे त्याच्या मालकीचे आहेत ते माहिती आहेत. And so these women feared God more than the king. तर या बायका राजापेक्षा जास्त देवाचं भळ बाळगायच्या. They said yes to the king, त्या राजाला हो हो म्हटल्या, but they refused to kill the babies. पण त्यांनी नाकारलं. ते बाळ पुरुष संतान जन्माला आल्यानंतर त्याला ठार मारणं दोघींनी नाकारलं. राजाला हो म्हणून आल्या. And so the Bible records their names to show their courage and their faith. तर बायबल त्यांचं नाव लिहित आहे त्यांच्यातलं धाडस दाखवायला, त्यांनी जे केलं ते दाखवायला. Even though there may have been many midwives, आणि जरी त्या काळी अनेक सुईणी असणार आहेत, मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं या दोघीच नव्हत्या, अनेक होत्या. but history remembers only these two पण इतिहासाने फक्त या 2 सुईणींची आठवण ठेवली, because they took a stand. कारण त्यांनी स्टँड घेतला, उभ्या राहिल्या. Amen. या आता नो टर्निंग बॅक. Say, only 2 women, 2च बायका, because कारण they acted like spiritual covers for these children. या मुलांसाठी, या सर्व मुलांसाठी एक आध्यात्मिक आवरण असल्यासारख्या त्या वागल्या, नाही तर ती सगळी मुलं मेली असती. इमॅजिन दॅट. And so God does not count numbers, he counts your courage. देव आकडे मोजत नाहीये, देव तुझ्यातलं धाडस बघतोय. And sometimes one brave decision is louder than a crowd. आणि कधी कधी काय होतं, एक धाडसी निर्णय आपण जो घेतो ना तो फार मोठा ठरतो. Amen. आमेन. Now this mandate of Pharaoh आता फारोने ही जी काही कामगिरी या दोघींना दिली to kill all the newborn boys, की जी मुलं जन्माला येतील, पुरुष संतान जन्माला येईल, त्यांना ठार मारा. because they were multiplying like rabbits, I think. कारण की इस्रायली माणसं अशी सस्यांसारखी बहुगुणित होत होती, पटा 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 पटा. And so the king was afraid, तर राजा, फारो राजा घाबरला की हे किती वाढत चाललेले आहेत. and he gave the mandate before Moses was born. आणि मोशेचा जन्म होण्या अगोदर फारो राजाने फरमान काढलं. So you can imagine Moses also was included. म्हणजे कल्पना करा, त्याच्यामध्ये मोशे सुद्धा होता. Yes. मोशेही होता त्याच्यात. And so Pharaoh gave commands फारोने आज्ञा दिली. even before the promise appeared. ते अभिवचन येण्याही अगोदर फारोने आज्ञा काढली. Before God sent something great, देवाने काहीतरी महान पाठवण्या अगोदर पहिली आली फारोची आज्ञा. sometimes the enemy usually gets nervous. कधी first, कधी ना शत्रू पहिले एकदम उदास होतो, नाराज होतो. like someone who heard the news जसं कोणीतरी एखादा आहे ज्याने बातमी ऐकली, before it was announced. म्हणजे होण्या अगोदर ऐकलं असं. But God knows it all. पण देवाला सगळं माहिती आहे ना. There. देवाला सगळंच माहिती आहे. The mother must have said, oh, why this mandate was given now? आणि आई म्हणाली असेल, पण आत्ताला कशाला असं फरमान काढलं या राजाने आता? Because this is now my time of delivery. का आता माझ्या प्रसूतीची वेळ जवळ आली आहे आणि फारो राजाने आत्ताचे फरमान काढलं की मुलगा जन्माला आला तर ठार मारा. See, but God said, पण देव बोलला, before I formed you in the mother's womb, I knew you. तुझ्या आईच्या ओटीपोटात तुझा गर्भ निर्माण होण्या अगोदर पासून मी तुला ओळखतो. I selected you, I separated you. मी तुला निवडलंय, मी तुला वेगळं केलंय. So let there be any mandate. तर काही कुठलंही फरमान, कोणी काही आज्ञा काढू दे, Say, God is still in control. देवाचं तरी नियंत्रण आणि ताबा आहे. Say, फारो बोलला म्हणून कोणी असं मरत नाही. say. And so the first mandate was secret तर पहिलं फरमान गुपित होतं, because there were 2 mandates given. कारण 2 फरमानं काढली. So the first mandate was secret पहिलं फरमान गुपित होतं and it targeted आणि त्यामध्ये only the boys फक्त पुरुष संतानांना टार्गेट केलं की through the मुलगा, midwives. या सुईणींना असं सांगण्यात आलं की मुलगा जन्माला आलेला दिसला असेल तर तिथल्या तिथे त्याला ठार मारायचं, कारण या डिलिव्हरी करतात. So these Hebrew midwives were very powerful. तर या हिब्रू सुईणी फार सामर्थ्यवान होत्या, Amen. फार बळकट होत्या, धाडसी होत्या, ब्रेव होत्या. And so if a Hebrew baby is born, तर हिब्रू संतांचं जन्माला आलंय, kill him at his birth. तर पुरुष संतान असेल तर तिथंच त्याला ठार If मारायचं. it is a girl, मुलगी असेल let her live. तर मुलीला जगू दे, But असं. boys should not live. मुलांना जगू द्यायचं नाही, तिथल्या तिथे ठार मारायचं. So when evil wants to grow, तर असं असतं, जेव्हा ह्या सगळ्या वाईटाला वाढायचं असतं ना, it always wants to kill the boy. तेव्हा त्याला पुरुष संतान ठार मारायला नेहमी आवडतं. And sometimes it tries to stay quiet. आणि कधी कधी ते शांत राहतं. But truth always brings it into the open. पण सत्य नेहमी सगळ्या गोष्टींना उघड करतं. आज नाही तो कल Amen. सत्य तर समोर येणारच येणार.
But this something powerful happened in their lives. पण काहीतरी सामर्थ्यवान त्यांच्या जीवनात तेव्हा झालं. They said, we will not do it. त्या म्हणाला नाही, आपण हे नाही करायचं. जरी फारो राजाने आपल्याला सांगितलंय तरी आपल्या हातनं असं होऊ नाही द्यायचं. Amen. Amen. And so I've come to tell you this morning, आज सकाळी मी तुम्हाला सांगायला the आलोय, devil always tries to issue a mandate, आज सैतान नेहमीच असंच काहीतरी फरमान a काढणार, mandate of death, असं मृत्यूचं फरमान काढणार. before God can release a man of destiny. आणि देवाने एखादा ठरलेल्या संकल्पाचा मनुष्य बाहेर काढण्या अगोदर सैताने असंच करणार. And so Pharaoh did not wait for Moses to be born तर फारो राजाने वाटच पाहिली नाही मोशेच्या जन्माची. before he could start the execution. त्याने सुरुवातच करून टाकली. त्याने मोशेच्या जन्माची वाट पाहिली नाही, सुरुवातच करून टाकली की मुलगा झाला पाहिजे तिथंच मारायचं. So he started the slaughter before the womb even opened. म्हणजे ते आईचं ओटीपोट किंवा उदर उघडण्या अगोदर याने मुलांचा वध अनाउन्स पण केला आणि सुरूही केला. Because he wanted to make the atmosphere so toxic at that कारण time त्यावेळेचं वातावरण त्याला एवढं असं नशा चढल्यासारखं बनवायचं होतं फारोला, that Moses' mother Jochebed, की मोशेची आई जी आहे योखबेद, she would even be so afraid to push the baby out. तिला पण भीती वाटावी की आता या बाळाला मी कसं असं पुश करून जन्म तरी कसा देऊ. मुलगा झाला तर आता या फारो राजाने असं फरमान काढलंय. You can imagine all the pregnant women or the women who are about to give delivery. म्हणजे कल्पना करा, ज्या सगळ्या त्यावेळेला गर्भवती बायका होत्या आणि ज्यांचे 9 महिने भरलेले होते आणि त्यांची आता प्रसूती होणार आहे आणि बरोबर त्याच वेळेला फारो राजाने असं फरमान काढलेलं आहे, त्या बायकांची अवस्था कशी झाली असेल. Can they have that kind of pain? आणि त्या वेदना, सो एक तर प्रसूतीच्या वेदना टेरिबल, नवीन जन्मच आहे तो, आणि त्याच्यानंतर ही वेदना की राजा म्हटलाय पुरुष संतान असेल तर ठार मार. What those mothers must have been going in that time. त्या माता त्याला कुठल्या परिस्थितीतून गेलेल्या असतील मला सांगा. आपण म्हणतो आपल्याला त्रास आहेत, काय त्रास आहेत, काही त्रास नाहीत, हे त्रास बघा. Say, I mean, she would be so scared to even push the baby ती out. आई किती घाबरली असेल त्यावेळेला की पुश करून त्या बाळाला जन्म द्यायला की कुठे मुलगा झाला तर. Say, and so the enemy attacks early तर शत्रू लवकर हल्ला करतो, because he is scared of what is coming later. कारण नंतर जे येणार आहे त्याला शत्रू घाबरतो. He's always scared. नेहमी घाबरतो शत्रू नंतर जे येणार आहे त्याला. Like someone locking doors before the guest arrives. जसं एखाद्याने पाहुणे येण्या अगोदर दार लॉक करणं. Amen. Amen. But Bible says no weapon formed against us shall prosper. पण बायबल म्हणतं आपल्या विरोधात उभारलेलं एकही शस्त्र समृद्ध होणार नाही. It will never succeed. कधीही समृद्ध होणार नाही. The children will be born. मुलांचा जन्म The होणार, children will be spiritually born. मुलं आध्यात्मिक रीतीनेही जन्माला They will येणार be raised up in Pharaoh's house. आणि ती मुलं फारोच्या घरातच मोठी They will होणार remove the children out of Egypt. आणि ती मिसर देशातनं बाकीच्या मुलांना बाहेर काढणार They will take them to the promised land. आणि तीच मुलं या सगळ्यांना त्या मिसर देशातनं बाहेर काढून अभिवचन दत्त देशात And नेणार Pharaoh will not have the power. आणि फारोकडे सामर्थ्य राहणार नाही. Praise देवाला God. धन्यवाद. Spiritual children will be born here. आध्यात्मिक मुलांचा इथे जन्म होईल No Pharaoh can stop the spiritual children being born here. आणि एकही फारो इथे आध्यात्मिक मुलांचा जो जन्म होत आहे ते थांबवू शकत In the नाही name of Jesus. येशूंच्या नावात. Because God is raising up midwives. कारण की देव इथे सुईणी उभ्या करतोय. माइंड यू, देव इथे सुईणी उभ्या करतोय ज्या पुरुष संतानाला मुलांना मरू देणार नाहीत. Praise God. इथे आध्यात्मिक जन्म होऊनच राहणार आहे. They will put them in the purpose. कारण संकल्पामध्ये त्या सुईणी त्या मुलांना टाकणार. Women are very strong. बायका फार बळगड असतात बेटा. Once they take the decision, एकदा का बायकांनी काही करायचं ठरवलं, no Pharaoh's power कुठलाही फारो राजा का त्यातलं सामर्थ्य or his mandate will work. किंवा त्या फारोने काढलेलं फरमान चालणार नाही. Praise God. देवाला धन्यवाद. So I'm talking to a church that knows God, तर मी अशा चर्चशी बोलतोय ना ज्या चर्चला देव माहितीये and the church knows how to birth a miracle child. आणि ज्या चर्चला माहितीये की आध्यात्मिक संतानाचा जन्म कसा द्यायचा, They know how to birth a spiritual child. आध्यात्मिक चमत्कारिक संतानाचा जन्म कसा द्यायचा, ज्या चर्चला माहितीये त्या चर्चशी मी बोलतोय ना. Every Moses is looking to you. प्रत्येक मोशे तुझ्याकडे बघतोय. Every Moses. प्रत्येक मोशे तुझ्याकडे बघतोय की कोई माँ आए और मुझे पैदा करे तो मैं इस्राएल को इजिप्ट से बाहर निकालूं. Praise God. प्रत्येक मोशे तुझ्याकडे बघतोय कि कोई माँ आए मुझे पैदा करे और बचाए तो मैं इस्राएल को बाहर निकालूं. The mandate may have been given before the birth of Moses, आणि कामगिरी मोशेच्या जन्मा अगोदर दिलेली असेल, but पण the master plan was written before the foundation of the world. मास्टर योजना जगाच्या स्थापनेपूर्वी केलेली आहे. Amen. Amen. These people are passing out census now. आणि ही आता
सेन्सस काढतायत, जनगणना वगैरे आता हे लोक काढतायत. This should be done. असं करायचं आपल्याला, That तसं should be करायचंय done. आपल्याला, तसं This is the करायचं. law. आणि हा नियम आहे, हा This is कायदा the आहे. law for 2026. आणि 2026 साठी हा नियम, हा कायदा आपण लागू करायचा आहे. But the master plan was written before the foundation of the world for us. मास्टर योजना आपल्यासाठी जगाचा पाया घालण्या अगोदर देवाने केलेली आहे, जी देवाला माहिती आहे. God will प्रत्येकाविषयी असंच आहे. God will not fall prey to all these rules and देव regulations. नाही या सगळ्या कायद्यांच्या आहारी जाणार आहे. आता असा कायदा आला, आता तसा कायदा आला, येऊ दे, आपल्याला काही होत नाही. Pharaoh thought he was setting a trap, फारोला वाटलं की तो जाळं टाकतोय, but actually he was setting up a stage for Moses. तो मंच तयार करत होता, वो स्टेज बांध रहा था मोशे के He लिए. didn't even know that the very man he thought wanted to be killed is going to walk in your own palace. त्याला माहिती पण नव्हतं की ज्या माणसाला मला ठार मारायचंय तो माणूस माझ्या महालामध्ये मोठा होणार आहे. उसको मालूम नहीं वो क्या कर रहा, पंगे ले रहा, प्रभु से पंगे मत ले. You are calling these two Huh? midwives to kill Moses. या दोन सुईणींना तू बोलवलं, तुला वाटलं तू फार हुशार आहे, अगोदरच यांना सांगून ठेवतो, या दोघी लीडर आहेत आणि या दोघींना सांगून ठेवतो की प्रत्येक मुलगा जन्माला आलेला तिथल्या तिथे असा डिलिव्हर झाला की ठार मारायचा And even kill Moses. आणि मोशेलाही ठार मारायचं. No. नाही नाही नाही. If you kill him also, there will be a resurrection and he will walk in your palace. त्या मोशेला ठार मारलं तरी तो परत जन्माला येणार, पुनरुत्थित होणार आणि तुझ्याच महालात चालणार आहे. Praise God. देवाला When धन्यवाद. God has a plan, देवाची जेव्हा योजना असते even your enemies end up helping you. त्या तुझे शत्रूही तुला मदत करत राहतात. देवाची योजना असेल ना, तुझे शत्रू सुद्धा तुला मदत करत राहतात. Your enemies will end up helping it अखेरीला तुझे शत्रू सुद्धा तुला मदत करत राहतील. without देवाची their योजना. knowledge. त्यांना कळणार पण नाही की आपण उसके दुश्मन है, फिर भी हम उसको हेल्प कर रहे हैं. देवाने तुम्हाला होलसेल मूर्खात काढले. All things will work out together for good for those who love God. ज्यांचं देवावर प्रेम आहे त्यांच्यासाठी सर्व गोष्टी सरते शेवटी चांगल्याकडे होणार. पण कुणासाठी? कुणासाठी? ज्यांचं देवावर. Can you see Pharaoh? फारो दिसतो. He is pacing on the floor of the palace. फारो त्या महालाच्या जमिनीवरती असा इकडे यरझऱ्या घालत He is not worried about the slaves. आणि त्याला काही गुलामांची काळजी नाही. He is worried about the seed. त्याला टेन्शन आहे बीज त्या हे. बीजाचं टेन्शन आहे. He is not worried about the oldies there. त्याला ते म्हातारे झालेत त्यांचं टेन्शन नाहीये. He is worried about the future. पण जे भविष्य होणार आहे त्याचं त्याला टेन्शन आहे. So he tells his advisors, तर तो त्याच्या मसलतगारांना म्हणतो, I can see a shift in the atmosphere. मला वातावरण बदललेलं दिसतंय, Something is coming. काहीतरी येत आहे. I sense somebody is going to come in my palace. मला जाणवतंय माझ्या महालात कोणीतरी येणार आहे, माझ्या महालात कोणीतरी कुछ तो होने वाला है, कोई तो मेरे महल में आज आने वाला See, है. the devil must have spoken to him. सैतान त्याच्याशी बोलला असेल, If you don't take action now, आता जर तू ऍक्शन घेतली नाही, a deliverer will come in your house. एक मुक्तीदाता तुझ्या घरातच मोठा होणार आहे. See? सैतान त्याच्याशी बोलत असेल. So he must be saying, I cannot control certain thing here. तर फारो राजा म्हणत असेल की मला काही नियंत्रणच ठेवता येत नाही, कंट्रोल करणे नाही हो रहा. I should issue this mandate. तर मला आता हे फरमान काढायला हवं. So I should kill them before they breathe. म्हणजे त्यांनी श्वास घेण्या अगोदरच मी त्यांना ठार मारून टाकलं पाहिजे. And so when the enemy starts to panic, तर शत्रू जेव्हा असा बावचळतो आणि घाबरतो, गोंधळतो, it is usually a sign that something powerful is on the way. तेव्हा साधारणतः ते एक चिन्ह असतं की काहीतरी सामर्थ्यवान होणार आहे. That heaven Amen. is already moving now. की स्वर्ग ऑलरेडी हलायला लागलेला आहे. Praise God. देवाला धन्यवाद. Amen. आमेन. If God is for us, जर देव आपल्यासाठी असेल, who can go against us? कोण आपल्या विरोधात जाईल? कोण जाईल आपल्या विरोधात? जर देव आपल्यासाठी असेल तर. Now these two midwives, त्या दोन सोयणी Shipra and Puah, शिप्रा आणि पुआ, they hear the decree त्यांनी फरमान ऐकलं and they see the soldiers sharpening their knives. आणि त्यांनी पाहिलं की सगळे सैनिक आपापल्या सूर्यांना धार लावतायत. And see, most people would have quit that time आणि जास्तीत जास्त माणसांनी त्याला हारच मानली असेल, because it is too dangerous to birth anything in that season. कारण त्या सीझन मध्ये आता जन्म देणं फार धोकादायक ठरणार आहे. But these mothers of the mandate, परंतु या फरमानातल्या ज्या सुईणी होत्या, माता होत्या, they looked at the king's decree, त्यांनी राजाच्या आज्ञेकडे, फरमानाकडे पाहिलं. but then they looked at the Jehovah God, पण मग यहोवा देवाकडे सुद्धा पाहिलं and they must have said, आणि म्हणाले असतील, Pharaoh, फारो राजा, you are earthly महाराज तुम्ही पृथ्वीवरचे आहात, and you have only a funeral in your mind. तुमच्या मनात सारखी मयतच असते. But पण God has a resurrection in mind. देवाच्या मनात पुनरुत्थान आहे. आमेन. He will not allow anything to happen to आणि us. देव नाही आम्हाला काही होऊ देणार. देव आम्हाला काही होऊ नाही देणार. So these two women were preparing the delivery room, तर या दोन बायका, या दोन्ही सुईणी डिलिव्हरीची खोली तयार करत होत्या, and there प्रसूतीची. Pharaoh was
preparing the graveyard for them. आणि तिथे फारो कब्रस्तान तयार करत होता, मैतीची तयारी करत होता की खूप सारी मुलं आता मरणार आहेत. तर फारोने सगळ्यांना सांगितलं असेल कब्रस्तान बडा करो, जगा बडी करो, बहुत सारे मरने वाले आज. हे. आणि या दोन सुईणी डिलिव्हरीची रूम तयार करत होत्या. See, when fear stops, भीती जेव्हा थांबते, faith says, prepare now. विश्वास म्हणतो चला तयारीला लागा. See, danger was watching, but these two women were working with faith. धोका बघत होता, पण या दोन्ही बायका विश्वासाने काम करताना त्याला दिसत होत्या. Amen. Amen. They were not afraid. या दोन्ही बायकांना भीती वाटलीच नाही. God said, ते बोलला be strong. बलवान Do राहा, not be afraid. खंबीर राहा, भिऊ नका. For the Lord your God is with you. प्रभू तुमचा देव तुमच्या सोबत आहे. Yes. हालेलुया. Deuteronomy 31 verse 6. अनुवाद 31 त्यातलं 6 वचन. See, and so in that season, तर त्या ऋतूमध्ये every Hebrew mother, प्रत्येक हिब्रू आई, including Jochebed, योखबेद सकटची मोशेची आई, they knew त्यांना माहित होतं that the person who was supposed to help her जो व्यक्ती तिला मदत करण्यासाठी आहे was under the direct orders from the king. त्या व्यक्तीला डायरेक्ट राजाकडनं फरमान आलंय. म्हणजे ज्या सुईणी तिला मदत करणार आहेत प्रसूती करायला, त्या सुईणींना डायरेक्ट फारो राजाने फरमान दिलंय की असं असं Kill the करायचं. child. पुरुष संतान दिसलं तिथेच मारायचं. And that is a heavy place to stand. आणि ती जागा फार भारी ना. त्या जागेवर Imagine Jochebed praying, कल्पना करा योखबेद त्याला प्रार्थना करायला लागली असेल Lord, की प्रभू we don't know which midwives will come to attend to माहित me. नाही माझी प्रसूती करायला आता कुठली सुईण येणार. What if she's a traditional Christian? पारंपरिक असली नावाचीच तर ती तर मारेलच Then मला my पोरगा Moses झाला. is dead. पारंपरिक असली नावाचीच समजून घ्या समजणाऱ्यांनी, तर ती तर माझा जो मुलगा जन्मला असेल तर त्याला तिथंच ठार मारणार. What if she's an atheist? आणि नास्तिक असली तर Then surely gone. मग संपलं, मग तर ती मारणारच मारणार. Lord, प्रभू let these two women who are going to attend to me या ज्या दोन सुईणी माझी प्रसूती करायला येत आहेत, have the fear of God. त्यांच्यामध्ये जिवंत देवाचं भय असू दे. दे बाप्पा. They should fear you more than they fear the king. आणि राजापेक्षा जास्त त्यांनी तुला घाबरायला हवंय असं तू कर दे बाप्पा. And that prayer carried weight at that moment. आणि त्या प्रार्थनेमध्ये वजन होतं त्यावेळेला. Some women may be praying, काही बायका प्रार्थना करत असतील तेव्हा Lord, की प्रभू if this child in my womb is a son, change it into a girl. माझ्या ओटी पोटाचा मुलगा असेल तर त्या मुलाला मुलीत बदल. काही बायकांनी अर्थातच आता हे फरमान ऐकल्यानंतर प्रार्थना केलीच असेल, माझ्यात मुलगा असेल तर मुलगी करून टाक, Do some miracle. Lord. काहीतरी चमत्कार कर, लिंग बदल, जेंडर बदल दे. But पण Jochebed said no. योखेबेद म्हणली नाही, You change their heart, but I will have a son, Lord. तू त्यांचं हृदय बदल पण मला मुलगाच होणार. And so it was her faith तिचा विश्वास and the midwife's courage आणि योखबेद मधला विश्वास that made आणि the- सुईणीं मधलं धाडस that made the birth of Moses possible. या संगमातनं जन्माला आलाय मोशेचा जन्म. Yes. या संगमातनं शक्य झालाय मोशेचा जन्म. योखबेद मधला विश्वास आणि सुईणींमधलं धाडस झालं एक आणि जन्माला आला मोशे. Two people play an important role in your life. दोन व्यक्ती तुझ्या जीवनात महत्वाची भूमिका बजावतात. One who gives birth, एक जी तुला जन्म देते, the other who raises you with a purpose. दुसरी जी तुला संकल्पाने वाढवायला मागते. Amen. Either they can be one mother or they can be two mothers. आणि मग ती आई एकच असेल कदाचित जिने शारीरिक रीतीने तुला जन्म दिलाय, तीच तुला आध्यात्मिक Yes. संकल्पात पण वाढवतेय. किंवा दोन असतील, एकीनं तुला शारीरिक रीतीने जन्म दिलाय आणि दुसरी तुला देवाच्या संकल्पात वाढवतीये. Sometimes your breakthrough depends on someone else. कधी कधी तुझी नवीन सुरुवात आणि कोणावर तरी अवलंबून असते. Somebody who fears God at the right time. असं कोणीतरी की जे योग्य वेळेला देवाचं भय धरेल. So pray for people around you, तुमच्या अवतीभोवतीच्या माणसांसाठी प्रार्थना करा. not just for yourself. स्वतःसाठी फक्त नाही, अवतीभोवती कोण आहे, कुठला घोळका घेऊन फिरतोय त्यांच्यासाठी प्रार्थना कर पहिले. Otherwise, नाहीतर they will spoil the destiny of the soon coming child. लवकरच जे संतान येणार आहे त्याचा संकल्प हे नाश करतील. Amen. आमेन आमेन. अवतीभोवती कोण आहे बघा. See, James 5:16 says, याकोब 5:16 म्हणतं, the prayer of a good person is powerful and it works well. चांगल्या माणसाची प्रार्थना सामर्थ्यवान कार्य करण्यास प्रबळ असते. नीतिमान माणसाची प्रार्थना कार्य करण्यास So I'm सामर्थ्यवान आणि speaking प्रबळ to some असते. mothers today आज काही मातांशी मी नक्कीच बोलतोय, who are birthing greatness in a danger zone. ज्या धोक्याच्या धोकादायक क्षेत्रामध्ये
जन्म देत आहेत. And you're not alone in that struggle. आणि त्या संघर्षात तुम्ही एकट्या नाही. Because Jochebed did not just have a physical battle. कारण की योखबेदला आता फक्त शारीरिक युद्ध करायचं एवढं नाहीये. कारण प्रसूतीच्या कळा कशा असतात, त्या कळा तर तिला सोसायच्या आहेत. But she had a prayer battle. पण प्रार्थनेचं युद्ध पण सेम टाइम तिचं सुरू होतं. And that is where the strength was built. आणि तिथं तिची ताकद वाढली. जेव्हा See? कळा पण चालू आहेत. कळा म्हणजे दुखतंय. आय मीन पेन. And पण Pharaoh प्रार्थनाही सुरू आहे. wanted Moses to be killed. फारोची इच्छा होती की मोशे ठार व्हावा. But God wanted that Moses should be raised up to save the world. पण देवाची इच्छा होती की मोशे वाचावा, जगाला वाचवायला. Say, you carry destiny within you. बेटा तुझ्या आज संकल्प आहे. The devil wants to kill you. सैतानाला तुला ठार मारायचंय. डू इवन नो इट? सैतानाला तुला ठार मारायचंय. Mothers, सगळ्या माता you have to pray for your child. आपल्या संतानांसाठी प्रार्थना करा. Because your Pharaoh is after that child. कारण तो फारो तुमच्या संताना मागे आहे. Mothers, you have to pray मातांनी प्रार्थना करा that you get good midwives की तुम्हाला चांगल्या सुईणी मिळाव्यात. to raise your children तुमच्या मुलांना तसं वाढवायला. to the written destiny of God. देवाने जे लिखित संकल्प तुमच्या मुलांसाठी केलेले आहेत त्या मुलांनी त्यात चालावं म्हणून. Most of you here, तुमच्यातले जास्तीत जास्त जे इथे आहेत, you are not only mothers, तुम्ही फक्त माता आहात असं नाही, but God is now calling you to be midwives. पण देव आता तुम्हाला सुईण म्हणून बोलवतोय. If your child is born, तुझं संतांचं जन्माला आलंय if the child has become a believer, आणि ते संतांचं बिलीवर झालंय, your job is not over. तुझं काम संपलेलं नाहीये. Start working like midwives, आता सुईणी सारखं काम सुरू कर. because there is a Moses about to be born. कारण मोशेचा जन्म होणार आहे, त्याला मरू नको देऊ. शारीरिक रीतीनं जन्म दिले म्हणजे झाले, आमचे संसार झाले. ते फक्त असं नसतं बेटा, ते झालं ते पाहिजेच आहे. त्याच्यानंतर आता आध्यात्मिक जन्म घालून त्यांच्या सुईणी बना आणि प्रभूच्या संकल्पात त्यांना धडधाकड उभं करा. Praise God. Pray for others' children now. इतरांच्या मुलांसाठी आता प्रार्थना करा. Help them. त्यांना मदत करा. Talk to them correctly. आणि योग्य रीतीनं त्यांच्याशी बोला. अभी खुद की छोडो, दूसरों की थोडी देखो. Amen. Because these two midwives, कारण या दोन सुईणी they were not just medical workers, फक्त मेडिकल काम करणाऱ्या नर्स होत्या असं नाही. they were spiritual bodyguards. आध्यात्मिक रक्षक होत्या त्या. They were ready to stand in the gap. त्या गॅप मध्ये उभं राहायला तयार होत्या. They wanted the word of God to prevail. त्यांना देवाचा शब्द टिकायला हवा होता. They didn't want Pharaoh's word to prevail. त्यांची इच्छा नव्हती की फारो राजाचा शब्द खरा ठरावा, तर देवाचं वचनच खरं ठरावं अशी त्यांची इच्छा. While the world was looking for a funeral, आणि जग तर मैतीकडे बघत होतं. these two women were looking for a future. पण या दोन बायका भविष्याकडे बघत होत्या. पण त्या काळातलं जग आता आज खूप माहिती होणार आहे असं बघत होतं. Amen. पण And, या दोघी जणी भविष्य बघत होत्या and they chose life आणि त्यांनी जीवन निवडलं. when death was easier to follow. जेव्हा मृत्यू सोपा होता, मृत्यू मागे चालणं जेव्हा सोपं होतं, त्याही परिस्थितीत त्यांनी अवघड जीवन निवडलं. See, real protection is not always loud. खरं रक्षण नेहमी जोरात आवाज करत नाही. Sometimes it looks very quiet obedience. आणि ते कधी कधी शांत आज्ञा पालनात असतं खरं रक्षण. Because you are praying at home. कारण तुम्ही घरी प्रार्थना करत असता. See? घरी प्रार्थना करत असता, करायला पाहिजेत. You have to pray for others. तुम्ही children. दुसऱ्यांसाठी, दुसऱ्यांच्या मुलांसाठी प्रार्थना करायला पाहिजेत. Instead of mocking, oh, this child is not coming to church. उगीच आपली थट्टा मस्करी करायच्या ऐवजी बघितलं हा चर्चला आलाच नाही, Oh, the बघितलं mother is not taking care. बघितलं त्याची आई त्याला सांभाळतच नाही. You pray. तू प्रेयर कर. You become the midwife. तू म्हण ना सुईण, तू आध्यात्मिक जन्म दे त्याला. Go home and pray for them. घरी जा त्यांच्यासाठी प्रार्थना कर. काय हरकत आहे? Amen. आमेन. Praise God. आमेन. Deuteronomy 30 verse 19. अनुवाद 30 त्यातलं 19व वचन. Choose life so that you and your children may live. जीवन निवडा म्हणजे तुम्हाला आणि तुमच्या मुलांना जीवन मिळेल. So on this Mother's Day, ताच्या मायवारी for the first time, पहिल्यांदा we want to honor the spiritual midwives. आम्हाला आध्यात्मिक सुईणींचा मान करायचा आहे. आध्यात्मिक सुईणींचा मान करायचा आहे. Who protect the seed of the promise when the enemy wants to abort it. ज्या दोघींनी अभिवचनाचं बीज सुरक्षित ठेवलं, शत्रूला त्याला ठार मारायचं असताना सुद्धा. And so we remember that this is not just a celebration, तर आज आम्ही ही आठवण ठेवतो की फक्त हा आनंदोत्सव करायचा दिवस नाहीये, but a calling. तर एक पाचारण आहे. It's a calling. हे पाचारण आहे. Every mother has a calling, प्रत्येक आईवर पाचारण आहे. a spiritual calling. एक आध्यात्मिक पाचारण आहे.
It's not only a day of party and celebration. There's a calling behind every woman, every mother. And so imagine Jochebed's tent in the dead of the night. तर कल्पना करा योखबेदचं घर त्या मध्यरात्रीच्या सुमाराला. She's in labor. तिच्या त्या तंबूमध्ये तिला आता प्रसूतीच्या कळा सुरू झाल्या She's holding her breath. आणि ती असा श्वास रोखू नये. Why? का? Because the Egyptian guard outside the tent should not hear. कारण तंबूच्या बाहेर मिस्री अंगरक्षक आहेत, गार्ड्स आहेत, त्यांना ऐकू नको जायला माझ्या कळा. Because they want to know कारण त्यांना पण समजून घ्यायचंय whether it's a boy and that boy should be killed. आत पडद्यामागे कोण जन्माला आलाय, मुलगा तर मुलगा मेलाच पाहिजे. And in walks this first lady Shipra. आणि मग ही पहिली सुईण आत येते शिप्रा. And then the next one Pua. मग पुआ आत येते. They carry basin and towels and all those सगळं necessary साहित्य things. घेऊन दोघी जणी आतमध्ये येतात. आज ऑपरेशन थिएटर मध्ये जसं सगळं साहित्य असतं तसं त्या काळामध्ये घरीच व्हायचं. ते सगळं साहित्य त्या घेऊन आल्या And they were ready to do more than a normal job. आणि तयार होत्या. म्हणजे एखादं साधारण काम नाही, असाधारण कामगिरीच पूर्ण करायला. This was not a normal birth. कारण की हा काही साधारण जन्म होणारच नव्हता. योखबेदच्या पोटी See? निवडले आहे मी तुला. I mean, they could lose their job, they could lose their lives. त्या सुईणींच्या नोकऱ्या जाऊ शकत होत्या. त्या सुईणींचे जीव जाऊ शकत होते. See, when fear stands at the door, भीती जेव्हा दारापाशी उभी राहते, faith walks in with quiet confidence विश्वास शांत भरोसा ठेवून येतो and gets to work आणि कामाला लागतो. कामाला because it trusts God. कारण विश्वासाचा देवावर विश्वास आहे. Amen. आमेन. Imagine Pua. कल्पना करा पुआ She's whispering for silence. ती म्हणत असेल की जरा शांतता शांतता ठेवा शांतता. But that is the time of screaming. पण ती आरडाओरडा करायचीच वेळ ना. तिला कळा लागल्या की ती किंचाळणारच आहे. आरडाओरडा कसा बंद होईल बेटा. And Pharaoh is pacing in his palace. आणि फारो राजा तिथं त्याच्या महालात येरझाऱ्या घालतो. And they are pacing in this tent. आणि इथे तंबू मध्ये या दोघींचं चाललेलं आहे. He wants his mandate. त्याला त्याचं फरमान पूर्ण करायचंय. These two women want God's mandate. या दोघींना देवाचं फरमान पूर्ण करायचंय. One wants to fill up the graveyard. एकाला कब्रस्तान भरायचंय. Another wants to fill up the heavens. या दोघींना स्वर्ग भरायचंय. See the conflict there. बघा हा संघर्ष बघा. And so Shipra must have said, तर शिप्रा म्हणाली असेल, Jochebed, योखबेद you start pushing now. तू आता पुश कर. And we will pray. आम्ही प्रार्थना करतो And we will keep our focus on God. आणि आमचं लक्ष आम्ही देवावरच ठेवणार आहोत. We will not focus on fear. आम्ही काही भीतीकडे लक्ष देणार नाही. Don't worry. काळजी करू नको. Even if it is a boy, जरी मुलगा आहे we are there to cover it up. त्या मुलाला आम्ही कव्हर करू. यू डोंट वरी मा. जस्ट पुश अँड गिव्ह बर्थ. Yes, I know. मला ठाऊक आहे. The king said if it is a son, end him. महाराज म्हणालेले आहेत मुलगा असेल तर तिथल्या तिथे त्याला ठार मारायचं. Jochebed must have said, योखबेद म्हणाली असेल, are you really for me? तुम्ही खरोखर माझ्यासाठी आहात का दोघी. If it is a son, जर मुलगा झाला please don't kill him. तर Okay? प्लीज मारू नका ना. प्लीज मारू नका मारू नका. You can imagine that fear in that tent. कल्पना करा तिच्या तंबूत किती भीती असेल त्यावेळेला. And those two ladies must have said, आणि त्या दोघी म्हणाल्या असतील, Jochebed, योखबेद relax. आराम. We will रिलॅक्स. not kill. आम्ही नाही ठार मारणार. We will नाही not ठार. follow the mandate of the king. आम्ही महाराजांचा ऐकणार नाहीये. Sometimes the most powerful words are so simple. Isn't it? सगळ्यात ना कधी कधी काय होतं, कधी असे साधे शब्द जे असतात ना तेच फार सामर्थ्यवान होऊन जातात. Sometimes those very ordinary women work so extraordinary. कधी work. कधी साधारण बायका पण किती असाधारण काम करून जातात बघा ना. आणि तिचे साधारण शब्द की योखबेद रिलॅक्स आराम. आम्ही नाही मारणार त्याला. आम्ही महाराजांचा ऐकणार नाहीये. कारण ज्याला देव दारी त्याला आम्ही कोण मारी. Jochebed, don't worry. तर योखबेद तू काळजी नको करू. You give the physical birth, तू शारीरिक जन्म दे पुश. and we will give the spiritual covering. आम्ही आध्यात्मिक आवरण देतो. पण तेरा बेटा हम मरने नहीं देंगे. Your son is our spiritual son. तुझा मुलगा आमचा आध्यात्मिक मुलगा होणार आहे. He may be your physical son, but he is now our spiritual son. शरीर रूपाने तुझा मुलगा असेल पण आध्यात्मिक रीतीनं आमचा असेल. We do not work for the king of Egypt. आम्ही इजिप्त देशाच्या राजासाठी काम नाही करत. We work for the living God. आम्ही जिवंत देवासाठी काम करतो. Amen. आमेन. And then Jochebed must have said, आणि मग योखबेद म्हणाली असेल, what if they immediately come in, the guards out there? नाही पण ते बाहेरचे रक्षक लगेच आत आले तर. These two ladies must have said, त्या दोन बायका बोलल्या असतील, relax. रिलॅक्स योखबेद. Our God is great. आपला देव महान आहे बेटा. Do not रिलॅक्स. worry. काळजी नको करू. असे नाही येणार ते लोक.
We will tell them. आम्ही त्यांना सांगू. The Hebrew women are not like the Egyptian women. हिब्रू बायका आपल्या मिस्री बायकांसारख्या They नाहीये. are very lively. फार अशा सजीव आहेत. Before we sit on the stool, all they give birth. स्टूलवर आम्ही बसायच्या अगोदरच त्या प्रसूती करून टाकतात. आम्ही म्हणू त्यांना हिब्री बायका वेगळ्या आहेत. Praise God. आपल्या मिस्र देशातल्या तसल्या नाहीत त्या. Say, God can do prepared. anything. देव काहीही करू शकतो बेटा. देव आहे तो. Because the Lord gives wisdom. कारण देव ज्ञान देतो And in his mouth pours forth understanding and knowledge. आणि त्याच्या मुखातनं समजूतदारपणा आणि ज्ञान बाहेर येतं. तो देव आहे. वो बात करताय, बिगड़ी बातें बनती है. Don't worry, we will give a medical excuse to them. आम्ही त्यांना काहीतरी मेडिकल कारण सांगू. योकोबेद तू नको टेन्शन घेऊ. For a spiritual miracle, we will give physical medical excuse. आध्यात्मिक चमत्कारासाठी आम्ही काहीतरी शारीरिक मेडिकल कारण त्यांना सांगून टाकू. Because we cannot kill a destiny child. कारण की ज्याचा संकल्प ठरलाय त्याला आम्ही ठार नाही मारू शकत. Because what God has planned must live. कारण देवाने जे योजलंय ते जगलंच पाहिजे. देवाने योजलेलं जगलंच पाहिजे. When God writes a destiny for you, देव जेव्हा तुझा संकल्प लिहितो, no human has the power to erase it. एका मानवात ताकद नाही ते पुसून टाकायची. In the name of Jesus, येशूच्या नावात your children may be naughty today. तुमची मुलं आज खोडकर असतील. Your children may not look like Moses तुमची today. मुलं आज तुम्हाला मोशेसारखी दिसत नसतील. They look like one drawn out of the water. आणि तुमची मुलं पाण्यातनं बाहेर काढल्यासारखी कोणीतरी दिसत असतील. But one day, पण एके दिवशी they will rule in Jesus' त्या name. मुलांचं येशूच्या नावात राज्य चालणार आहे. Wait for that time in Jesus' त्या name. वेळेची वाट बघा येशूच्या That नावात. time is coming. ती वेळ येते. असं म्हणू नका हे काय टोपलीत आलेलं बाळ ह्याच नाही नाही नाही. थांब जरा. तो राज्य करणार आहे. And suddenly the baby is born. आणि अचानक बाळ जन्माला येतो. योकोबेदचं. Jochebed says, योकोबेद म्हणते is it a girl or a boy? मुलगी आहे का मुलगा आहे? It's a boy. मुलगा आहे. It's a boy. मुलगा आहे. I hope you will not kill him. नाही मारणार ना? No, प्लीज don't. मारणार नाही ना? I won't kill him. नाही मारणार. बिचारी एवढ्या पेन मध्ये असेल ती. दोज डेज ओनली नॉर्मल डिलिव्हरीज, नॉट लाईक टुडे. फक्त नॉर्मल प्रसूतीच तेव्हा व्हायची. किती वेदनेत असेल ती. योकोबेद तरी म्हणतीये मारू नका मारू नका. मारणार नाही ना प्लीज. That child is fair, Jochebed. योकोबेद मुलगा गोरा पान आहे. I can see destiny written on him. दिसतंय मला त्याचे संकल्प लिहिलेले आहेत वरून. He is going to be somebody great, Jochebed. कोणीतरी महान बनणार आहे तो योकोबेद. तो घेऊन आलाय, लिहून आलाय. He's got the mark of God on his face. देवाची खूण आहे त्याच्या चेहऱ्यावर. Your children have a mark of God on their faces. तुमच्या मुलांवर देवाच्या खुणा आहेत. Yeah. कधी असं म्हणू नका ही काय जन्माला आली पोर. नाही 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 असं बोलू नका तुम्ही लोक. Say, Pharaoh was so disturbed फारो एवढा डिस्टर्ब झाला because कारण the boys were giving, the mothers were giving birth of all the boys. माता मुलांना जन्म देत होत्या सपासप. And they were not dying. आणि ती मुलं मरत नव्हती आणि मरत नव्हत्या. He said, I have to pass the second mandate. मग तो म्हटलं आता दुसरं फरमान काढावं लागेल. Any boy that is born जो कुठला मुलगा जन्माला येईल should be thrown into the Nile River. त्याला नाईल नदीत फेकायचं. असे खुरापती दिमाग. And these two women must have said, आणि मग या दोन बायका म्हटल्या असतील you throw them in the Nile River, फेका नाईल नदीत. we will throw them in the destiny of God. आम्ही देवाच्या संकल्पात फेकणार आहे त्यांना. टाका नाईल नदीत तुम्ही. See, when the world plans your end, कसं असतं जग जेव्हा तुमचा अंत तयार करतं. God is already planning your future. देव तुझं भविष्य तयार करतो ऑलरेडी. Is already planning your future. देव ऑलरेडी तुझं भविष्य तयार करतोय. You know, I saw on Facebook मी फेसबुक वर पाहिलं a child crossing the road, एक लहान लेकरू रस्ता क्रॉस करत होतं. and the child was unaware of the traffic. आणि त्या लेकराला ट्रॅफिकची काही जाण नव्हती. रहदारी किती आहे. And there was an oncoming car speeding away. आणि एक कार जोरानं येत होती. And this woman suddenly jumped in and pulled that child out. आणि एका बाईनं अचानक जाऊन त्या लेकराला खेचलं बाहेर. Suddenly. भर रस्त्यातनं बाजूला घेतलं. She didn't even take permission from the child's mother. ते परवानगी पण घेतली नाही बाळाच्या आईची का मुलाच्या आईची. She didn't say, let me ask the mother's permission. आईची परवानगी घेऊ दे. त्यावेळेला असं सगळं नसतं. Because कारण her instinct made her to risk her own life. अभिजात स्वभाव तिच्यात तो आला की माझा जीव धोक्यात घालून मला हे बाळ वाचवायला I हवं. have to save somebody else's child. If I आणि- have to die, I will die. माझा जीव धोक्यात घालून मी जरी मेले तरी मेले पण हे कोणाचं तरी बाळ मला वाचवायला हवं.
Real love does not wait for permission. खरं प्रेम परवानगीची वाट बघत नाही, करून मोकळं होतं ते खरं It प्रेम. moves quickly and saves what it can. पटकन काम करतं आणि जे काही वाचवायला जमेल ते वाचवतं, ते आहे खरं प्रेम. हम सोचेंगे, करेंगे, फिर करेंगे, बाद में करेंगे, ऐसे वाले कभी नहीं Moses is करेंगे. gone till then. मोशे तोवर मरेल ना बेटा, आलेली संधी तेव्हाच साधायची असते. This woman was a midwife. आणि ही बाई सुईण होती, She didn't need to take the permission from her mother. तिला काही परवानगी घ्यायची गरज नव्हती आईकडून. You don't need to take the permission from a mother. तुम्ही आईकडून परवानगी घ्यायची सुद्धा गरज नाही. You can pray for that child. तुम्ही त्या लेकरासाठी प्रार्थना करू शकता. There are many children in our church. आपल्या चर्च मध्ये पण खूप मुलं आहेत. Become midwives for them. सुईण म्हणा त्यांची, त्याच्या आईला विचारून मग त्याच्यासाठी प्रार्थना करीन, काही गरज नाही. त्याची सुईण बन, तिची सुईण बन आणि प्रार्थना करायला सुरुवात कर त्यांच्यासाठी. Love your neighbor as you love yourself. शेजाऱ्यावर स्वतःवर करते तेवढं प्रेम कर. आहे ना, सांगितलंय ना. Say, you have to become a midwife. तुम्ही सुईण बना. And that is the heart of those who protect the next generation. आणि पुढची पिढी सांभाळणारे जे असतात ना, त्यांचं हृदय असंच असतं Say, की मला सुईण बनू दे. जेवढे जन्म देता येतील तेवढे जन्म घाला, उभे करा, संकल्पात चालवा. praise God. Amen. The world is trying to kill the boy today. आज हे जग पुरुष संतान मारायला पाहतंय, मुलाला मारायला पाहतंय. Trying to stop your dreams and your आणि children's purposes. तुमची स्वप्न, तुमच्या मुलांचे संकल्प कुठेतरी हे जग थांबवायला बघतंय. And we need Shifra and Pua. आपल्याला शिप्रा आणि पुआची गरज आहे. In your life you need these two women. तुझ्या जीवनात सुद्धा तुला या दोन बायकांची गरज आहे बेटा. You need spiritual mothers who will stand firm. एक तर आध्यात्मिक आई पाहिजे जी तुझ्यासाठी खंबीर उभी राहील And they will say to the enemy, आणि शत्रूला तुझ्या वतीनं म्हणेल, you are too late. फार उशिरा आलायस तू. I worked in those children before you arrived. तू येण्या अगोदर मी माझ्या मुलांमध्ये काम करून घेतलंय, असं Amen. म्हणणारी आध्यात्मिक आई पाहिजे. Praise God. देवाला धन्यवाद. You need people around you लोक लागतात अवतीभोवती बेटा, लोक who लागतात. believe in your future, ज्या लोकांचा तुझ्या भविष्यावर विश्वास आहे अशी लोक लागतात. who believe more than the enemy believes in your failure. ज्या लोकांचा तुझ्या अपयशावर विश्वास नाही, तुझ्या भविष्यावरती विश्वास आहे. शत्रूचा तुझ्या अपयशावर विश्वास आहे. Mothers don't see the other children's failure. तर मातांनी इतर मुलांचं अपयश बघू नका. Say, see the future in them. त्यांच्यात भविष्य बघा. Learn त्यांना to groom appreciate करा. others' children. इतर आई बापाची जी मुलं आहेत, दुसऱ्यांची जी मुलं आहेत, त्यांचं कौतुक करायला शिका. ग्रूम देम, ट्रेन देम, Yes. लव्ह देम, डाय फॉर देम. फिनिश. Direct them to the gospel. त्यांना शुभवर्तमानाकडे वळ. Tell them the gospel truth. त्यांना शुभवर्तमानातलं सत्य सांग. क्या बेटा तुझे सिखाती See. हूँ जिया कैसे जाता है. These midwives, या सुईणी they were taking care of Jochebed's children, योखबेदच्या बाळाला सांभाळतायत. not their own. स्वतःच नव्हतं. स्वतःच कुठे होतं. योखबेदने जन्म दिलेली बाळ Amen. त्यांना सांभाळतात या सुईणी. काहींचं असं असतं, दुसरं का हम क्यों असं नाहीये. ते हे देवाच्या राज्याचं काम आहे बेटा. Are you getting me, people? देवाच्या राज्यात सगळी मुलं आपली आहेत. तुझं तुझं आणि माझं माझं असं नसतं. ते हे सब अपने है. Say, a mother's assignment never stops, never आईची changes. कामगिरी कधी थांबत नाही, Whether it बदलत is नाही. own children or others' children, स्वतःची मुलं असो नाही तर दुसऱ्याची मुलं असोत, आईची कामगिरी कधी थांबत नाही. it should never stop. आणि आईची कामगिरी कधी थांबताही कामा नये. She needs to keep on showing over and over again. तिनं सारखं सारखं दाखवतच राहायचं. Amen. आमेन. A mother may retire from a job, आणि आई तिच्या कामावरनं निवृत्त होईल, but she never retires from the job of taking care of the child. पण ती कधीच आपल्या लेकरांना सांभाळायच्या कामातनं निवृत्त होत नाही. She can retire from the job. ती तिच्या कामावरून नोकरीवरनं निवृत्त होईल, She cannot retire from being a mother. पण आई होण्यापासून ती निवृत्त होऊ शकत नाही. She may be 90 years old, she is still a mother. असेल ती 90 वर्षाची तरी ती अजूनही तुझी आईच आहे. Amen. ती Love तुझी never आईच आहे. fails. प्रेम कधी अपयशी ठरत नाही. Whether Sandra is a toddler सँड्रा लहान बाळ असो or she's grown up, किंवा मोठी झालेली मुलगी असो, the mother's heart is a 24-hour prayer room that never closes its doors. आईचं हृदय 24 तास प्रार्थनेचं घर आहे, ज्याचं दार कधी बंद होत नाही. अखंड निरंतर त्या हृदयात प्रार्थना आहेत. Till today she is praying for her daughter. आजपर्यंत मी माझ्या मुलीसाठी प्रार्थना करत आहे, माझ्या सँड्रासाठी. Your child may be 10 or 25 or 40. तुमचं संतान 10 वर्षाचं असेल, 25चं असेल, नाहीतर 40 वर्षाचं A असेल. mother's prayer never stops. आईच्या प्रार्थना कधी थांबत नसतात. आईला ना टाइम प्लीज आहे ना एक्सक्यूज मी आहे. आईनी करतच राहायचं. काय
प्रार्थना. And so I came to tell you, तर मी तुम्हाला सांगायला आलोय, the mother's love is the closest thing that we have on the earth. आईचं प्रेम, मातृप्रेम सगळ्यात जवळचं आहे आपल्याला या जगात. And it keeps on working and working, though nobody sees it. आणि मातृप्रेम काम करतच राहतं. कोणी बघो कोणी न बघो, मातृप्रेम काम करतच राहतं. Amen. आमेन. कारण ते प्रेम कोणी बघावं म्हणून करत नाहीये, ते करत राहतं. Sometimes the children said, enough mommy, don't pray for me now. कधी I'm कधी grown मुलं up. बाळ म्हणतात की मम्मा बस आता माझ्यासाठी एवढी प्रार्थना करू नको, मी आता मोठी झाले. So mother goes into a room and silently again आई prays. म्हणते यांच्या समोर नाही करायची, आपण डोर बंद करके प्रेयर करेंगे. Amen. बस ती आई आहे, तर तुमच्या समोर करत नाही, खोलीचं दार बंद करून करी. They will pray in silence then. शांततेत प्रार्थना करणार पण करणार. आई. Because at every stage a mother's prayer never stops. कारण प्रत्येक टप्प्याला आईची प्रार्थना थांबतच नाही ग. टप्पा टप्प्याला तिची प्रार्थना सुरूच आहे. It's like that love that stays on the lock, you know, in the story of Rizpah. रिस्पाची कथा ठाऊक आहे तुम्हाला? In 2 Samuel 21:10. 2 शमूएल 21 आणि त्यातलं 10वं वचन बघा. She was sitting in that heat, seated on the rock, ती खडकावरती बसलेली होती त्या गरमीमध्ये, because her children were dead कारण तिची मुलं मेली and they were hanging there. आणि ती मुलं तिथे लटकलेली होती. And she was not leaving that place. आणि ती जागाच ती सोडायला तयार नाही. She was fighting with the vultures and the wild beasts सगळ्या गिधाडांशी लढत होती, जंगली श्वापदांशी लढत होती, just to protect the dignity and destiny of her children, but they are dead. तिच्या मुलांची डिग्निटी आणि संकल्प सांभाळायला, पण ती मुलं आता मेलेली आहेत. That is the love of the mother. आईचं प्रेम हे असं असतं बघा. Those children are dead, ती मुलं आता मेली आहेत, but her love is not dead. पण तिच्यातलं प्रेम नाही ना मेलेलं. So whether you are 1 or 40, your heart never stops praying for the children. तर तुम्ही किती वयाचे असा, 2, 20, 40, काही वय असो तुमचं, आईचं हृदय तुझ्यासाठी प्रार्थना करायचं थांबत नाही. Jochebed released Moses in the water, मग योखबेदनं आपल्या मोशेबाला पाण्यावर सोडून दिलं, but पण she never releases Moses from her heart. पण हृदयातनं मोशेला नाही सोडलं. The prayer पाण्यावर is सोडलं. constant. प्रार्थना अखंड करत राहिली, हृदयातनं नाही काढलं, पाण्यावर सोडलं. Amen. आमेन. Yeah, she sent little Moses on the water. मोशेबाला तिने पाण्यावर सोडलं ना नाईल नदीवर, He's gone. तो गेला, He's in the palace. महालात पोहोचला. तो He's being raised like an Egyptian. एखाद्या मिस्री माणसासारखा मोठा होतो त्या महालात. He's now 40 years old, 40 वर्षाचा झालाय मोशे आता. walking around like a great king. अशा महान राजा असल्यासारखा चालतोय. फारो राजाच्या महालात त्याचं संगोपन झालंय. Maybe he even forgot to speak Hebrew, आणि हिब्रू बोलायला विसरला असेल आता तो. but still, तरी Jochebed must have been praying for him. योखबेद त्यासाठी प्रार्थना करतच असेल. See? आमेन. A हालेलुया. mother's knees travel more further than Moses' feet. मोशेच्या पायांपेक्षा आईचे गुडघे जास्त लवकर प्रवास करतात. Further, this in mind. further, further. अजून पुढे, अजून पुढे, अजून पुढे. मोशेच्या पायांपेक्षाही जास्त, ज्या पायांना मिलिटरीचं ट्रेनिंग मिळालेलं आहे, पण त्याही पायांपेक्षा जास्त पुढे जाते. आईची गुडघ्यावर टेकलेली प्रार्थना म्हणजे आईचे झिजलेले गुडघे. See, you may outgrow your shoes, कदाचित तुमचे बूट तुम्हाला फिट होत नसतील, but you will never outgrow your mother's prayer. पण आईची प्रार्थना नेहमी तुम्हाला फिट बसणार. ती ना कधी लहान होते ना मोठी होते. आईची प्रार्थना नेहमी तुला फिट बसते. तुझ्या कपड्याच्या, तुझ्या Yes. बुटाचा साईज बदलेल, Yes. आईच्या प्रार्थनेचा साईज बदलत नाही. ती आई आहे. You don't need to share the same DNA to become a midwife. सुईण व्हायला तोच DNA असला पाहिजे असं गरजेचं नाहीये. Others' children are also destiny children. बाकीच्यांची मुलं सुद्धा ठरलेल्या संकल्पातलीच आहेत. Amen. So, mothers, तर सर्व माता, I'm asking you to now go the second mile. मी तुम्हा लोकांना आज असं म्हणतोय, दुसरं माईल चालायला लागा. Yes, be a Jochebed, हा, योखबेद तर बनाच, but also become midwives now. पण आता सुईणी बना. दुसरं माईल चाला, दुसऱ्यांची पण मुलं
सांभाळा. Because you'll be birthing maybe a Moses. कदाचित तू मोशेला जन्म देत असशील, तुला काय ठाऊक आहे? Say, व्हॉट डू यू नो? काय माहित आहे तुला? तू सुईण बनून मोशेला जन्म दिलास तर just imagine कल्पना करा, if 2 unbeliever midwives would have been there, 2 अविश्वासू सुईणी त्या रात्री तिथे असत्या, you wouldn't have had Moses. मोशे जन्माला आलाच नसता बेटा. मोशे जन्माला आलाच नसता. But because of these 2 midwives पण या 2 सुईणींमुळे, who helped Jochebed, ज्यांनी योखबेदला मदत केली, Moses could live. मोशे जन्माला आला आणि जगू शकला. Amen. आमेन, आमेन. Jochebed carried Moses, योखबेदनं मोशेला आपल्या पोटात बाळगलं 9 महिने. but पण they fought hard to keep him alive. सुईणींनी त्याला जिवंत ठेवायला जी लढाई केली, ती 9 महिन्याहून जास्तच होती. Say, and that's why I want to tell you, म्हणून मला तुम्हाला सांगायचंय, my wife is the midwife of this church. माझी बायको या चर्चची सुईण आहे. थँक यू लॉर्ड. आय एम व्हेरी हॅपी. आय एम ब्लेस्ड and I am satisfied with my life because I know that I am finishing His sankalpa in my life. Say, याच्यासाठीच माझी आई तारा पनारकर हिने मला जन्म दिला. amen. आमेन. सुईण आहे मी या So चर्चची. say thank you for her. थँक्यू म्हणा तिला. मी ट्रान्सलेशन करते, मला भरून येत आहे बिकॉज हे मी बोलणं नाही. Say thank you Lord for being my midwife. थँक्यू, धन्यवाद प्रभू, माझी सुईण झाली. धन्यवाद. Thank you Lord for Mama because she had become my midwife. माझी सुईण झाली ती, म्हणून तुला धन्यवाद दे बाबा. इट्स ऑल रिटन फ्रॉम अबाव बेटा. ग्लोरी गोज टू जीसस. And all the children आणि सगळी मुलं today आज honor your own mothers, आपल्या स्वतःच्या आईला मान द्या. मनापासून करायला लागतं म्हणून नाही, but honor the spiritual midwives. आणि आध्यात्मिक सुईणींनाही मान द्या. I'm not saying spiritual mothers, I'm saying spiritual midwives. आध्यात्मिक माता म्हणतच नाही मी, आध्यात्मिक सुईण म्हणतोय मी. Because they were helping her. कारण त्या तिला मदत करत होत्या की पुश, गिव्ह बर्थ. We are there. आम्ही आहोत. One push. was at the door, one was taking care. एक दाराला सांभाळत होती, एक तिला सांभाळत होती. They saw that Moses was born. आणि त्यांनी मोशेचा जन्म होणारच ही जबाबदारी घेतली. आमेन. Yes, the Hallelujah. mother hid him for 5 months. आईनं त्याला 5 महिने लपवलं. Or maybe I don't know how many months. किती महिने मला नाही माहिती, पण लपवलं थोडं त्याला. But when she couldn't do it anymore, पण जेव्हा तिला जमलं नाही की आता नाही मला हे बाळ लपवता येणार, she had to push him in the water. तिला त्याला पाण्यावर सोडावं लागलं. And God took care. आणि देवाने त्याला सांभाळलं. And so what happened later? नंतर काय झालं? Bible says बायबल म्हणतं God built them homes. देवाने त्यांना घर बांधून Did दिली. you read that? वाचलं ते? Huh? देवाने त्यांना घर बांधून दिली. God built them homes. देवाने त्यांना घर बांधून दिली. Where does it say? कुठे लिहिलंय बघा. Come on, quick, tell me. Huh? येस. 21:21. And so it was because the midwives feared God that He provided households for them. निर्गम 1:21. आणि असे झाले की सुईणी देवाचे भय धरीत होत्या, म्हणून त्याने त्यांची घराणी स्थापित केली. See that? For both these midwives, या दोन्ही सुईणींसाठी God built their homes. देवाने त्यांची घराणी, त्यांचं घर स्थापित केलं. You protected my Moses, तू माझ्या मोशेला सुरक्षित ठेवलं ना, I will build your house. मी तुझं घर बांधेन. मी What a तुझं घर blessing. बांधेन. काय आशीर्वाद, What a blessing. काय आशीर्वाद. सुईण झाल्याबद्दलचा देवाकडून आलेला आशीर्वाद. Amen. हालेलुया. We are going to pray today. प्रार्थना करू आपण, चला. हालेलुया. Mother's role never ends. आईची भूमिका कधी संपत नाही. She gives birth. आई जन्म देते. She also gives spiritual birth. आई आध्यात्मिक जन्म सुद्धा देते. She becomes a midwife.
आई सुईण सुद्धा बनते, जन्म देते, आध्यात्मिक माताही बनते, आई सुईण पण बनते. My dear mothers, माझ्या प्रिय मातांनो, Moses has to be born. मोशेचा जन्म तर व्हायला हवा. मोसेस तो पैदा होना ही चाहिए. You are a great blessing तुम्ही फार मोठे आशीर्वाद आहात for the church. चर्चसाठी. You are all spiritual midwives. तुम्ही सगळ्या आध्यात्मिक सुईणी आहात. Take care of the children who are born. त्या मुलांचा जन्म होतोय देवाच्या राज्यात, आत्म्यात. ती मुलं सांभाळा. Say, Jochebed alone couldn't do it. योखबेदला एकटीला नसतं जमलं बेटा. She needed 2 more. तिला अजून 2 बायकांची गरज पडली. Like Timothy, जसं तिमोथी, he needed 2 women to raise him up. त्यालाही 2 बायकांची गरज पडली त्याला मोठं करायला. आई आणि आजी, Eunice and Louis, आई आणि आजी both of them. दोघींची भूमिका. To raise up a Moses, you need some women, strong women. मोशे एक तर पैदा करायला आणि मोशे घडायला खंबीर बायका लागतात. ते लेंग्या पेंग्यांचं काम नाहीये बेटा. Amen. So today, आज if you are saved, जर तुमचं तारण झालेलं आहे, appreciate your mothers. तुझ्या आईचं कौतुक कर, मनापासून कर. नुसतं सोशल मीडियावर पोस्ट टाकायच्या घाईनी करू नकोस. That doesn't work. दॅट डझंट वर्क मा. इट्स ऑल नॉनसेन्स हॅपनिंग. Show them real love. त्यांना खरं प्रेम दाखव. Take them out today. आज घेऊनच जा त्यांना Buy बाहेर. something for them. आज घे त्यांच्यासाठी काहीतरी. Pamper लाडाव them. त्यांना आज, शेफारा त्यांना आज. Amen. आमेन. Thank you, Jesus. हालेलुया. Let us take one worship song. Come. आराधना करूया. चलो. जैसे माता संभालती है वैसे यीशु संभालेगा. जैसे माता संभालती है वैसे यीशु हालेलुया. संभालेगा. आमेन. हालेलुया. हालेलुया. थँक यू लॉर्ड. थँक यू. धन्यवाद. धन्यवाद. Hallelujah, 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 hallelujah. कभी भी ना छोड़ेगा, कभी भी ना त्यागेगा, कभी भी ना छोड़ेगा, कभी भी ना त्यागेगा. जैसे माता संभालती है वैसे यीशु संभालेगा. जैसे माता संभालती है वैसे यीशु संभालेगा. हालेलुया. 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 सीने से लगाएगा चिंता सब हटाएगा. सीने से ले जाएगा चिंता सब हटाएगा. जैसे माता और उसकी आराधना करे, कहे हाँ यीशु. Oh, we worship you, Lord. This is not a Saturday worship song. Oh, we worship you, King of Kings and the Lord of Lords. वैसे यीशु संभालेगा. जशी आई संभाळते माझा येशू. येशू संभाळते
धन्यवाद तो प्रत्येक आईसाठी दे बाप्पा. We can see your love in our mothers. तुझं प्रेम आम्हाला प्रत्येक आईमध्ये, आमच्या आईमध्ये दिसत आहे. A little bit of your love can be seen in a mother. तुझं थोडंसं तरी प्रेम आम्हाला आमच्या आईत दिसतं. तुला धन्यवाद. She's so selfless, किती निस्वार्थी आहे माझी आई, full of sacrifice, किती त्याग करते माझी आई, किती चिमटे Full सोसते of माझी love. आई, किती प्रेमाने भरली आहे माझी आई. she never retires. कधी निवृत्त होत नाही माझी आई. 24/7. 24/7 Her love is constant. तिचं प्रेम सातत्याचं आहे. कधी विसरत नाही, Thank you. कधी सोडत नाही, Thank you. कधी हार मानत नाही माझी आई. Thank you, Lord God. धन्यवाद दे बाप्पा. Thank you, Father. धन्यवाद. Today we are going to pray for all the dear mothers. आज सगळ्या प्रिय मातांसाठी आपण प्रार्थना करणार आहोत. Are we going to pray? तुम्ही करणार का Yes. प्रार्थना? All the men folks, सर्व पुरुष मंडळी, मुलं are you going to pray? आईसाठी प्रार्थना करणार ना? Sons and daughters, मुलांनो, मुलींनो, are you going to join with me in माझ्यासोबत praying for all the dear mothers of our सर्व church? प्रिय मातांसाठी प्रार्थना करणार ना माझ्यासोबत आपल्या चर्च मधल्या? आमेन. Thank you, Father. धन्यवाद दे बापा. Loving Heavenly Father, माझ्या प्रेमळ स्वर्गीय बापा, what a time you have given us किती सुंदर समय तू आम्हाला दिलायस, where we can lift up this true love on this earth. जिथे हे खरं प्रेम आम्ही या जगात आणू शकतो. After you, तुझ्या पश्चात a mother's love is the true love. आईचं प्रेम सगळ्यात खरं प्रेम, निस्वार्थी प्रेम. Thank you, Lord, धन्यवाद प्रभू. for all the mothers of our church. आमच्या चर्च मधल्या सर्व मातांसाठी तुला धन्यवाद. They are our Jochebeds. आमच्या योखबेत आहेत त्या. Thank you for all the midwives of our church. आमच्या चर्च मधल्या सर्व सुईणींसाठी धन्यवाद. मोशे पैदा करतायत त्या. They are bringing that purpose. संकल्प मोशे their घालतायत. lives. आयुष्यांमध्ये मुलांच्या संकल्प घालतायत या सुईणी. We thank you, Lord. तुझे आभार मानतो. Bless them this morning. आशीर्वादित कर त्यांना सर्वांना Bless सकाळी. every mother this morning. प्रत्येक माता आज सकाळी आशीर्वादित कर. Let your gracious hand be upon their तुझा lives. कृपाळू हात त्यांच्या जीवनावर असू दे. Let them never suffer. कधी त्यांना त्रास नको होऊ देऊ. Let them never suffer. कधी त्रास नको होऊ देऊ या मातांना, या सुईणींना. If there was no mother, there wouldn't have been seen any love. आई नसती तर कधी कुठलं प्रेम बघायला मिळालंच नसतं. But because of the mothers, आईमुळे we can see love still exists. आम्हाला अजूनही प्रेम अस्तित्वात असलेलं दिसतं. आईमुळे I thank you मी तुझे आभार मानतो. for the mothers who have done double work. ज्या मातांनी डबल काम केलंय त्यांच्यासाठी, They not only gave birth, but they gave spiritual birth की also. ज्यांनी केवळ शारीरिक जन्म दिला एवढंच नाही तर आध्यात्मिक जन्मही मुलांना दिला. And I know मला माहित आहे their joy is complete त्यांचा today. आनंद आज पूर्ण झालाय. They are proud mothers आज त्या अभिमानी माता आहेत who can say, ज्या म्हणू शकतात, my children know the Lord. माझ्या मुलांना प्रभू कळलेला आहे. There is no greater joy than this. याच्यापेक्षा मोठा आनंद मला दुसरा कुठलाही नाही. ओ हालेलुया. 3 योहान 1:4. There is no other greater joy than this for every mother when she hears my children walk in his truth. माझी मुलं एकमेव जिवंत देवाच्या सत्यात चालतायत. त्याच्यापेक्षा मोठा अवॉर्ड कुठल्या आईला नाही. Thank you, Father. वो मालूम पडा सब मिल गया. Bathsheba was the most joyous mother. बत्शिबा सगळ्यात आनंदी आई होती. She had many children, अनेक मुलं झाली तिला, but Solomon was her child, पण शल्मोन तिचा होता. a child of destiny. संकल्प घेऊन पैदा झालेला तिचा शल्मोन. Father, I pray, देव बाप्पा मी प्रार्थना करतो, even bless the midwives, सुईणींना पण आशीर्वादित कर. because they allow Moses kind of children to live in their कारण त्या मोशे सारख्या बाळांना त्यांच्या संकल्पात जगायला लावतात. Thank you, Father. धन्यवाद देव बाप्पा. Blessed are the midwives who pray for the children त्या every सुईणी day. आशीर्वादित की ज्या मुलांसाठी रोज प्रार्थना करतात. God build homes देवाने घरं बांधली, of midwives सुईणींची घरं देवाने प्रस्थापित केली, because कारण they helped the birthing of Moses. त्या सुईणींनी मोशेचा जन्म होण्यास मदत केली. Every time you help somebody who is a child, ज्या दर वेळेला
तुम्ही एखाद्या बाळाला मदत करता. God is building your home. देव तुझं घर बांधत असतो. God is blessing you. देव तुला आशीर्वाद देत असतो. Father, देव बाप्पा, I even pray for the would-be mothers. मी प्रार्थना करतो ज्या मुलींना, स्त्रियांना दिवस गेलेले आहेत, ज्या गर्भवती आहेत, त्यांच्यासाठी प्रार्थना करतो. Bless the child in their womb. त्यांच्या ओटी पोटातल्या संतानाला आशीर्वाद दे And let them have a normal delivery. आणि नॉर्मल प्रसूती होऊ दे. दे बाप्पा, Let them be surrounded by spiritual midwives अवतीभोवती त्यांच्या आध्यात्मिक सुईणी ठेव, who will continuously pray for them. ज्या सातत्याने त्यांच्यासाठी प्रार्थना करतील. Thank you, Father. धन्यवाद. Thank you, Master. धन्यवाद दे बाप्पा. Let all the mothers be blessed. सर्व माता आशीर्वादित होऊ देत. Thank you. धन्यवाद. I believe you have heard my माझा विश्वास आहे माझी प्रार्थना तू In ऐकलीस. Jesus' name I pray. येशूंच्या नावात मी मागतो. Amen and amen. आमेन आमेन. Happy Mother's Day. सर्वांना आजचा मायवार Give a big आनंदाचा clap to जाओ. all our mothers. सगळ्या मातांसाठी जोरात टाळी A वाजवा. loud clap. जोरात टाळी वाजवा. Amen, 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 Amen. amen. God bless Amen. you. Please be seated. कृपया सर्वांनी खाली बसा.